तर गाईज चला अनबॉक्स करून घेऊयात. तर गाईज नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर आजपासून आपण डेली व्लॉगिंग करणार आहोत. तर सध्या सकाळी आंघोळ वगैरे केली, तर आपण चाललोय सध्या शेतात, कारण शेताचा हाल व्हायचा आहे, कसं आहे काय नाही. तर चला तर सध्या शेतात आलो आहे. तर समोरच्या साईडला बघा तुम्ही नांगरायचं राहिले, तुरी वगैरे केल्या होत्या, नांगरून वगैरे घ्यायचं आहे. आणि तिथं बारक्या लेकरांनी बघा काहीतरी केलाय जुगाड लाकडांनी बसण्यासाठी इथं. आणि इथं क्रिकेट खेळतात बहुतेक, स्पीच टाईप झाले. खालच्या साईडला टायर वगैरे ठेवलं एक. तुम्ही बी असं काही जुगाड करत असाल तर कमेंट करून सांगा मला. तुरी केल्या होत्या ह्या वर्षी, तर तुरी वगैरे आता गेलेल्या आहेत बघा. आता रान नांगरून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऊन पडल्यानंतर रान तळलं पाहिजे उन्हात, पण येणाऱ्या पुढच्या पिकासाठी चांगलं असते. मी बोललो होतो की आपल्या शेतात झाडं वगैरे लावायची आहेत. तर सध्याला तर लिंबाची काही झाड लावलेत, 2-3 इथं थोडी लावलेत, तिथं थोडी लावलेत, अशी लावलेत थोडीशी लिंबाच्या झाडं. आणि वरच्या साईडला लावायचे चिकूची किंवा आंब्याची झाडं. आंब्याची चिकूची झाडं लावली असती, पण उन्हाळ्यामुळे ती यायची नाहीत, त्यामुळे ती लावली नाहीत रोपं. आपल्या साईडला लावली असती पहा. तर बघूयात काय होते नंतर ना. जाऊयात आपण घरी, कारण आपलं पार्सल येणार होतं. तर बघूयात चला. तर घरी आलोय सध्या आणि आपलं पार्सल आले. तर मी सध्या जस्टच बघितलं, सकाळीच त्यांचा मेसेज आला होता की आज तुमचं पार्सल डिलिव्हरी होईल. तर चला अनबॉक्स करून घेऊयात. हे आले पार्सल, कारण यामध्ये मी एक सेल्फी स्टिक मागवली होती. सेल्फी स्टिक आर बघा तुम्ही दिसत असेल, R1S. तर काही स्वस्तात भेटली म्हणून मागवली इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. आतमध्ये बघा अशी काही बॅग आहे, तर बघूयात. तर गाईज ह्यामध्ये बघा फ्लॅशलाईट सरिक दिले त्यांनी, कारण फ्लॅशलाईट देत नाहीत, कारण ह्याच्या आधी एकदा मागवली होती त्यामध्ये फ्लॅशलाईट आली नव्हती. तर ह्याच्यामध्ये आले, एक चांगली गोष्ट झाली आपल्यासोबत. अशी काही सेल्फी स्टिक आहे बघा, कारण आपल्याला असं व्लॉग वगैरे बनवायला येतील, कारण आपण आता ट्रॅव्हल वगैरे करणार आहोत. नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर आणि ह्याच्यामध्ये एक बटन वगैरे दिले बघा इथं, ब्लूटूथ कनेक्ट करून आपल्याला लांब असल्यानंतर ना फोटो वगैरे क्लिक करायचा असेल तर, किंवा व्हिडिओ स्टार्ट करायचा असेल तर, एक सोपं पडावं म्हणून एक रिमोट दिलेला आहे. बाहेर निघतो हे बटन, ऑन झाले बघा. तर ही एक गोष्ट चांगली आहे, कारण आपल्याला लांबही सेल्फी स्टिक ठेवून आपल्याला व्लॉग वगैरे स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी सोपं आहे. बॉक्सात बघूयात आणखीन काय काय दिले त्यांनी. तर बॉक्सामध्ये एक केबल दिले बघा त्यांनी फ्लॅशलाईट चार्जिंग करण्यासाठी. तर असं बघा काही कागद आहेत बघा. ही कागद तर कोण काय वाचत नाही आहे, तर ह्याला आपण असं टाकून देणार आहे, त्यात काय विषय नाही. तर मस्त आहे. मागवायचं असेल तर तुम्हाला खाली लिंक देतो, मागवून घ्या. आता मी तुम्हाला मोबाईल लावून दाखवतो. तर गाईज आता फोन लावलेला आहे सेल्फी स्टिकवरती. तर बघा असं काही फ्रेम दिसत आहे, तर मस्त आहे. व्हॅल्यू फॉर मनी म्हणायला काही हरकत नाही. त्याची गरज खूप भासणार आहे येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये. तर आपण ह्यासाठी मागवली आहे. तर ह्याची एक खासियत काय माहिती आहे का तुम्हाला, ह्याच्या खालच्या साईडून ना 3 स्टँड निघतात. फोन ठेवून आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवता येते. काही जवळून शूट करायचं असेल त्यासाठी चांगलं उपयोगाला पडणार आहे. 250-300 रुपयाला काही तर बसले मला. तर काय झालं, आपण आता व्यवस्थित ठेवूयात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, माय फर्स्ट ब्लॉग म्हणून मी यूट्यूबवरती आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही पहा आणि त्यालाही भरपूर प्रतिसाद द्या. एक प्रोजेक्ट लिहायचा राहिला होता, तर चला तो लिहून घेऊयात, कारण आता बसल्या बसल्या काही काम नाही आपल्याला. तर बघा सगळं सामानच पडलेलं आहे. गाईज प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे आणि आता बाहेर आलो आहे. तर आता जेवण वगैरे करून घेऊयात, कारण सकाळी नाश्ता केला होता त्याच्यावर आणखीन काही खाल्लेलं नाही. तर गाईज जेवायला घेतले डाळ भात आणि थोडासा कांदा घेतला. गाईज आता मी आलोय चालत चालत, जागा वगैरे घेतलेली आहे आम्ही. तर गाईज आलोय आपण. तर इथल्या साईडला आपण जागा वगैरे घेतलेली आहे, पूर्ण शेड वगैरे आपणच मारलेला आहे. तर इथं आता आपल्याला घर वगैरे बांधायचं आहे. तर चला तुम्हाला शेड दाखवतो कसं आहे काय. समोरच्या साईडला बघा पूर्ण रस्ता आहे आणि सनसेट झाला आहे आता सध्या. पहिल्यांदा लॉक वगैरे उघड्या.
ही कडी जी आहे का ती कडी हिकडची इकडल्या साईडला घेतली आहे. तर गाईज आतमध्ये बघा काय अशा प्रकारे खाट वगैरे ठेवला आहे मी इथं. एक ड्रम पडलेला आहे आणि फडशा ज्येष्ठ 2-3 दिवसापूर्वीच आलेल्या आहेत त्या. तर गाईज माझा एक प्लॅन आहे की ही जेव्हा पूर्ण रेडी होईल त्यानंतर ना आपण एक काम करूयात, इथं आपण इथं थिएटर टाईप करूयात. बारकासा लहान प्रोजेक्टर मागूयात, इथल्या मागच्या साईडला ठेवून पुढच्या साईडला बघा पूर्ण रिकाम आहे. हे ते व्हाईट कलरचा पडदा जर लावला तर आपलं पर्सनल थिएटर त्या घर बांधायच्या अगोदर होऊन जाईल. आणि ह्यामध्ये थोडंसं सिमेंट वगैरे उरलेलं राहिलेलं आहे तर ते असंच पडले आहे. इकडल्या साईडला बघा घर वगैरे बांधायचं चालू आहे. तिथल्या साईडला नारळाची वगैरे झाडे लावावीत आणि इकडल्या साईडला थोडी शोची झाडं लावावीत, कारण बघणाऱ्यांना जरा एक अट्रॅक्टिव्ह घर दिसेल. आणि इथल्या साईडला मागच्या साईडला घर येणार आहे आणि शेड वगैरे इकडल्या साईडला येणार आहे. तरी स्टोर रूम साठी आणि सध्या बांधकाम सुरू होताना सिमेंट वगैरे ठेवण्यासाठी उपयोगाला तर पडणार. तर काही चला जाऊयात आपण आता घरी. कुलूप वगैरे लावलेला आहे आणि चावी पण घेतलेली आहे. तर चला. तर गाईज आलोय आता घरी. तर ह्या व्लॉगला आता एंड करतो. तर सर्वांनी व्लॉगला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. तर